नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय मार्केटसारखी तयार होणारी चिकन दम बिर्याणी। तर आषाढ महिना सुरू आहे। आषाढ महिन्यामध्ये नॉनव्हेजचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। शिवाय आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे, गटारी जवळ आलेली आहे। तर खास या निमित्ताने सुद्धा मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी चिकन बिर्याणी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते सांगितलेले आहे। मार्केटसारखी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी बऱ्याच टिप्स मी यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 400 ग्राम बासमती तांदूळ घेतले। हे लांब दाण्याचे बासमती तांदूळ आहेत। बिर्याणी बनवण्यासाठी अशा प्रकारे मळकट कलरचा तांदूळ वापरावा, कारण हा जुना तांदूळ असतो आणि याचा भात मोकळा मोकळा होतो। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। अर्धा किलो चिकनसाठी मी 400 ग्राम तांदूळ वापरले। तुम्ही हवं तर अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ सुद्धा वापरू शकता। चिकन मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे। आता इथे मी 5 मध्यम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतले। तर हे जवळजवळ पाव किलो आहेत। कांदा असा उभा पातळ चिरून घ्यायचा। आता हा कांदा आपण तळून घेणार आहोत। कांदा तळून घेताना तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं आणि गॅस मोठा ठेवूनच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा चांगल्या प्रकारे कुरकुरीत तळला जातो। तर इथे तुम्ही बघू शकता कांदा टाकल्याबरोबर भरपूर असे बुडबुडे यामध्ये आले। सुरुवातीला कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे जास्त बुडबुडे तयार होतात। तर गॅस मोठा ठेवूनच इथे मी कांदा तळून घेणार आहे। कांदा तळताना अशा प्रकारे आपल्याला याला हलवत राहायचं आहे, म्हणजे कांदा सर्व बाजूनी एकसारख्या रंगावरती तळला जातो। तर इथं तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण कांद्यामधलं थोडंसं कमी झाले, त्यामुळे बुडबुडे पण कमी झाले। आता इथे आपला कांदा ऑलमोस्ट भाजलेला आहे। आता कांदा मी अशाच रंगावरती काढून घेणार आहे, कारण कांदा काढून घेतल्यानंतर सुद्धा याचा रंग थोडासा डार्क होतो। तर सर्व कांदा मी तळून घेतला आणि ताटामध्ये पसरून याला थंड व्हायला ठेवलं। तर कांदा तळल्यानंतर याला पूर्णपणे थंड करायचं, म्हणजे हा कुरकुरीत होतो। तर इथे तुम्ही बघू शकता कांदा थंड झाल्यानंतर चांगला कुरकुरीत असा झालेला आहे। आता बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे। तर इथे मी कुकरचं भांडं वापरलेलं आहे। तुम्ही कोणतंही जाड तळाचं भांडं वापरा। त्यामध्ये मी चिकन घालून घेतलं। आता यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया। तर इथे मी घेतलेले आहेत 2 ते 3 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 3 ते 4 हिरवी वेलची, 1 ते 2 मसाला वेलची, 1 ते 2 चक्री फूल, 3 ते 4 लवंग, अर्धा चमचा जिरे। हे सर्व खडे मसाले आपण चिकनवरती घालून घेतले। आता इथे मी घेतलं 150 ग्राम ताजं दही। दही आपल्याला ताजंच वापरायचं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा प्रकारे चीर मारून घेतल्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, अर्धा लिंबू यावरती पिळून घेऊया। 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली, पाव चमचा हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला वापरला। कोणताही बिर्याणी मसाला इथे तुम्ही वापरू शकताय। तुमच्याजवळ जर बिर्याणी मसाला नसेल तर एवढ्याच प्रमाणामध्ये गरम मसाला वापरा। चवीनुसार मीठ घातलं। आता यावरती घालून घेऊया तळलेला कांदा। तळलेला कांदा हातावरती थोडासा चुरून घालायचा आहे, म्हणजे त्याची चव चिकनमध्ये चांगली उतरते। तुम्हाला बिर्याणी अगदीच गडबडीमध्ये करायची असेल तर कांदा आदल्याच दिवशी तळून ठेवला तरी चालतो। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 15-20 पुदिन्याची पानं अशा प्रकारे हाताने तोडून घालायची। अगदी पाव वाटी पाणी घातलं। पाव वाटी तेल घालायचं। कांदा तळलेल्या तेलामधलंच तेल मी इथं वापरलं। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मसाले चिकनला चांगल्या प्रकारे कोट झाले पाहिजेत। इथं मी झारा वापरलेला आहे, तुम्ही हवं तर हाताने सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता। आता इथे तुम्ही बघू शकता चिकन चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। सर्व मसाले चिकनला व्यवस्थित कोट झालेले आहेत। आता हे 2 ते 3 तासासाठी मुरवत ठेवायचं आहे। तुम्हाला अगदीच घाई असेल तर कमीत कमी 1 तास तरी आपल्याला चिकन मुरवत ठेवायचं आहे। तर इथे मी झाकण ठेवून हे मुरवत ठेवलं। आता तुम्ही बघू शकता चिकन चांगल्या प्रकारे मुरलेलं आहे। आता आपण भात शिजवून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी जास्तच वापरायचं आहे। त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया। 1 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 3 लवंग, 1 चक्री फूल, 2 मसाला वेलची आणि अर्धा चमचा जिरे। हे सर्व खडे मसाले यामध्ये घालून घेऊया। खडे मसाले अशा प्रकारे पाण्यामध्ये घातले म्हणजे भाताला खडे मसाल्यांचा चांगला फ्लेवर येतो। पुदिन्याची 7-8 पानं यामध्ये घालून घेतली। चवीनुसार मीठ घातलं। मीठ घालताना आपल्याला डबल वापरायचं आहे, कारण जेव्हा आपण भात गाळून घेतो तेव्हा पाण्यातून हे निघून जातं।
आता पाण्याला चांगली उकळी आणायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकताय जिऱ्याचा आणि पुदिन्याच्या पानांचा रंग यामध्ये उतरलेला आहे। तर इथे मी अर्धा लिंबू पिळला। आता पाण्याचा कलर जसा होता तसाच झालेला आहे। लिंबू पिळला म्हणजे भाताचा रंग चांगला पांढरा येतो। आता इथे मी तांदूळ धुवून घेतले। हे धुवून घेतलेले तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊया। तर इथे मी सर्व तांदूळ घातलेले आहेत। तांदूळ एकदा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर गॅस मोठा ठेवून आपल्याला पाण्याला पुन्हा उकळी काढायची आहे। आता तांदूळ आपल्याला यामध्ये 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत। पूर्ण तांदूळ आपल्याला शिजवायचा नाही। तर इथे तुम्ही बघू शकता तांदळामध्ये थोडीशी कणी राहिलेली आहे, म्हणजे आपल्याला 80% तांदूळ इथं शिजलेला आहे। तर इथे मी तांदूळ चाळणीवरती गाळून घेतलं। आता भातामधील पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे भात चिकट होणार नाही। तांदूळ चांगल्या प्रकारे निथळून झालं। आता शिजवलेल्या भाताचे आपण थर देऊन घेऊया। आता शिजवलेल्या भातापैकी मी अर्धा भात पहिल्या थरामध्ये वापरणार आहे। इथं मी पाव वाटी दूध घेतलं। यापैकी अर्ध दूध मी पहिल्या थरावरती घालणार आहे। 1.5 ते 2 चमचे तूप यावरती घालून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। 10-12 पुदिन्याची पानं घातली। तळलेला कांदा घातला। आता उरलेलं संपूर्ण तांदूळ मी दुसऱ्या थरामध्ये वापरणार आहे। तर संपूर्ण तांदूळ मी इथं घालून घेतलं। तांदूळ अलगद हाताने पसरून घ्यायचं आहे, फार जास्त दाबायचं नाही। आता उरलेलं संपूर्ण दूध मी यावरती घालून घेतलं। इथं तुम्ही केसर सुद्धा वापरू शकता। केसर घालायचं असेल तर कोमट दुधामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवा, म्हणजे बिर्याणीला चांगला रंग येतो, किंवा फूड कलर वापरू शकता। पुन्हा 1.5 ते 2 चमचे इथं मी तूप वापरलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। 10-12 पुदिन्याची पानं घातली। आता इथं मी उरलेला कांदा संपूर्ण यावरती घालून घेतला। अशा प्रकारे थरामध्ये पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि कांदा घातल्यामुळे भाताला सुद्धा याचा चांगला फ्लेवर येतो। आता इथं भाताचे थर देऊन झालेले आहेत। आता कुकरला झाकण लावून घेऊया। तुम्ही जर भांड्यामध्ये बिर्याणी बनवत असाल तर त्यावरती घट्ट बसणारं झाकण घाला आणि त्याला कडेने कणकेने सील करा, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि बिर्याणीला चांगला दम बसेल। आता इथं मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। लक्षात घ्या मी कुकरची शिटी काढलेली नाही। आता बिर्याणी शिजवताना टायमिंग खूप जास्त महत्त्वाचा आहे। कुकर गॅसवरती ठेवल्यानंतर पहिले 4 ते 5 मिनिटं मी गॅस मोठा ठेवला। त्यानंतर पुढचे 15 मिनिटं गॅस अगदी बारीक करून बिर्याणी शिजवली। त्यानंतर इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा चांगला गरम झाला। आता यावरती कुकर ठेवूया आणि गॅस मध्यम ते बारीक ठेवून आपल्याला पुढचे अर्धा तास बिर्याणी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे जवळजवळ आपण 45 ते 50 मिनिटं बिर्याणी शिजवली। गॅस बंद केल्यानंतर 10-15 मिनिटं मी कुकर तसाच तव्यावरती राहू दिला। आता इथं आपण कुकर उघडून बघूया। तर इथं तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी छान अशी तयार झालेली आहे। तांदूळ अगदी मोकळा सळसळीत शिजलेला आहे, तरीही मऊसूत असा वाटतोय। तर लक्षात घ्या कुकर गॅसवरती ठेवल्यानंतर गॅस मी पहिले 4 ते 5 मिनिटं मोठा ठेवला। त्यानंतर पुढचे 15 मिनिटं मी गॅस अगदी बारीक ठेवला। त्यानंतर तवा ठेवून त्यावरती कुकर मी अर्धा तास ठेवून दिला। तर इथं आपण चेक करूया चिकन कशा प्रकारे शिजले ते। तर इथे तुम्ही बघू शकता चिकन छान मऊसर असं शिजलेलं आहे। कोणताही फूड कलर किंवा केसर न वापरता बिर्याणीला रंग चांगला आला। तर इथं तयार झाली आपली मार्केटसारखी चिकन दम बिर्याणी। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बाजूचं बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।